आज मी बनवली होती मेथी मटरी. तर मेथी मटरी म्हणण्यापेक्षा आहे ना मेथीची खारी म्हणली ना मला जास्त आवडेल. तर हे बनवण्यासाठी ते सगळ्यात आधी मेथी कट करून धुवून छान परतवून घेतलेली आहे. त्याचा डो तयार करण्यासाठी त्या 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा आणि काही मसाले घेतले. मसाल्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, जिरे, ओवा, हळद, हिंग, तीळ, मीठ चवीनुसार, चाट मसाला आणि 1 चमचा साखर पण टाकलेली आहे. मेथीचा कडूपणा थोडा कमी होण्यासाठी ते छान असा डो तयार करून घेतले. नंतर 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि त्यात 3 चमचे तूप टाकून त्याची छान पेस्ट तयार करून घ्यायची. पीठ छान मुरलेलं आहे तर त्याची अशी जाडसर पराठा लाटून घ्यायचा आणि त्याला जी पेस्ट तयार केलेली कॉर्नफ्लॉवरची ती सगळीकडे पसरवून त्याच्यावर थोडंसं पीठ टाकायचं आणि त्याला असं फोल्ड करून घ्यायचं लेयर्स येण्यासाठी. मी ज्या प्रकारे लाटते ना त्याच प्रकारे तुम्हाला करायचं आहे लेयर्स येण्यासाठी. तर इथे मी पुन्हा एकदा तीच प्रोसेस केलेली आहे आणि असे काप तयार करून घ्यायचे आहेत. तरी ते सगळ्या मेथी मटरी तयार करून झालेले आहे. बघा तळल्यानंतर किती सुंदर दिसत आहे आणि खूपच छान टेस्टी आणि क्रिस्पी झाली आहे. तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी.